आहे श्यामची आई, आमच्या श्यामची आई. श्याम म्हणजे साने गुरुजी बरं का. साने गुरुजींनी श्यामची आई म्हणून एक पुस्तक लिहून ठेवले. साने गुरुजी त्या पुस्तकामध्ये सगळं सांगतायत, आई कशी होती, काय होती, आईने आमच्यासाठी काय केलं. साने गुरुजी म्हणजे श्याम. ज्या वेळेस श्याम 8 वर्षाची होती, किती 8 वर्षाचा मुलगा केवढा असतो, 8 वर्षाचे होते त्यावेळेस श्याम पालघरला शिक्षण घेण्यासाठी होते. पालघरला शिक्षण घेण्यासाठी होते आणि श्यामच्या स्वप्नात रोज आई यायची. श्यामला स्वप्न पडलं, 10 वाजले होते, श्यामला स्वप्न पडलं आणि आई म्हणू लागली, श्याम ए बाळा ऐक ना, मी खूप आजारी आहे रे श्याम, तू मला भेटायला येतोस. श्याम झोपेतून उठून बसले. 10 वाजले होते महाराज. श्यामला वाटलं 10 वाजलेले आहेत आणि कदाचित दिवसभर आईची आठवण करून आई स्वप्नात आली असेल. श्याम परत झोपी गेले. परत 12 वाजता श्यामला स्वप्न पडलं. परत आई म्हणू लागली, श्याम खूप आजारी आहे रे बाळा, मला भेटायला येतोस. मी खूप आजारी आहे रे श्याम, मला भेटायला ये. श्याम परत उठून बसले. 12 वाजलेले होते. श्यामला वाटलं परत ध्यान करून आई परत स्वप्नात येते. परत झोपी गेले. परत पहाटे 4 वाजता श्यामला स्वप्न पडलं. आई म्हणू लागली, श्याम मी खूप आजारी आहे रे बाळा, ये मला बोलून जा. आता श्याम झोपेतून उठून बसले. 4 वाजलेले होते. पण श्यामला नेहमी आई सांगायची की श्याम पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतं बाबा. पहाटे पडलेलं स्वप्न आता सुद्धा जुनी आजी सांगतात, पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतं बरं का. श्यामला वाटलं खरंच तर आई आजारी नसेल, म्हणून श्याम झोपेतून उठला आणि आपल्या मित्राकडे गेला. त्यावेळेस त्या काळामध्ये पालघरहून पुण्याला येण्यासाठी फक्त 3 रुपये तिकीट होते. किती 3 रुपये तिकीट होतं. पण श्यामकडे फक्त 1 रुपया होता. किती 1 रुपया होता. श्याम धावतच आपल्या मित्राकडे गेले आणि म्हणू लागले, बाबा माझी आई खूप आजारी आहे रे, मला 2 रुपयाची गरज आहे, कोणीतरी मला 2 रुपये द्या. आता सगळ्या मित्रांनी पाहिलं, एका मित्राकडे 1 रुपया मिळाला. तो म्हणू लागला, बाबा माझ्याकडे 1 रुपया आहे, एवढा घे. आता किती झाले 2 रुपये झाले. श्याम धावत बस स्टँड वरती आला. पण त्यावेळेस पालघरहून पुण्याला येण्यासाठी फक्त एकच गाडी शिल्लक होती आणि ती गाडी 6 वाजता निघून गेली. एका माणसाने सांगितलं की परत संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणाहून जाण्यासाठी गाडी आहे, संध्याकाळी 6 वाजता. पण श्यामकडे 1 रुपया कमी होता. श्याम त्या ठिकाणी बस स्टँड वरती भीक मागू लागला. प्रत्येकाला म्हणू लागला की बाबा माझी आई आजारी आहे हो, कोणीतरी मला 1 रुपया द्या. पण कोणच मदत करायला तयार नव्हते. एका हॉटेलमध्ये गेला. म्हणू लागला, दादा मी तुमच्या बशा धुवून देतो, तुम्ही काय करा, मला फक्त 1 रुपया द्या. त्या हॉटेल मालकाने सांगितलं 2 तास बशा धुवू, मग तुला 1 रुपया देतो. श्याम बशा धुवत होता. पण बशा धुवत धुवत परत आई दिसत होती. झालं असं, एका हातामध्ये बशी होती आणि एकीकडे आई दिसत होती. हातातून बशी खाली पडली. हॉटेल मालक धावतच आला. काढकन श्यामच्या गालात काय म्हटला, माझी 1 बशी 5 रुपयाची आहे, तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. हॉटेलमधून बाहेर हाकलून लावलं. श्याम परत बस स्टँडवरती गेला आणि भीक मागू लागला, कोणीतरी 1 रुपया द्या, मला आईला भेटायला जायचं आहे. नुकतंच एक कोणीतरी जोडपं म्हातारा आजी गाडीतून उतरले. श्याम त्यांच्याकडे धावत गेला. म्हणू लागला, आजी तुमची बॅग उचलून तुमच्या घरापर्यंत नेऊन ठेवतो, मला 1 रुपया द्या. ठीक आहे म्हणले आजोबा. आमची बॅग घेऊन 1 किलोमीटर अंतरावर घर होतं. बॅग आता 8 वर्षाच्या मुलाला किती बॅग उचलणार आहे. कशी बशी बॅग उचलली, डोक्यावरती घेतली. आता घर जवळ आलं. पण एका भीतीचा आधार घेऊन श्याम बॅग खाली ठेवत असताना ती बॅग खाली पडली आणि बॅगची चेन तुटली. आजोबा धावत आले. श्यामच्या एक काळकन गालात हाणली. काय म्हटला, 500 रुपयाची बॅग आहे, तुला 1 रुपया मिळणार नाही. श्याम रडू लागला. आजी बिचारी दयाळू होती. तिने त्या म्हाताऱ्याच्या नकळत तिच्या बटव्यात पिशवीत फक्त 50 पैसे निघाले. तिने श्यामच्या हातावर ठेवले. बाबा माझ्याकडे एवढेच आहेत रे बाळा, घे आणि जा. श्याम धावत आला. आता पुण्याला जाण्यासाठी बस लागली होती. श्याम गाडीत चढला. कंडक्टर म्हणू लागला, तुझ्याकडे तिकीट आहे का. हो साहेब माझ्याकडे 2.5 रुपये तिकीट आहे. कंडक्टर म्हणू लागला, खाली उतर, तुला घेऊन जाणार नाही. पण एक समोर माणूस बसलेला होता, सुशिक्षित होता. तो म्हणू लागला, साहेब अहो घ्या ना, लहान लेकरू आहे. पण कंडक्टर म्हटला, ज्या ठिकाणी तुझं तिकीट संपेल त्या ठिकाणी तुला खाली उतरावे. ठीक आहे म्हटलं. पहाटे 4 वाजता श्यामचं तिकीट संपलं. 4 वाजता श्यामला गाडीतून खाली उतरवलं. आता किर्र जंगल,
आणि एवढं प्राणी त्या जंगलामध्ये ओरडत होती, पण श्यामला त्या जंगलातली भीती वाटत नव्हती. श्यामला फक्त डोळ्यासमोर आई दिसत होती. आता त्या ठिकाणाहून श्यामने घराकडे धाव काढली आणि जवळपास आता या ठिकाणी उजडतच आलं होतं, 6 वाजले होते. श्याम दारात आला आणि बघितलं तर दारातली तुळस वाळलेली होती. श्यामला वाटलं, ज्या अर्थी माझ्या दारातली तुळस वाळलेली आहे त्या अर्थी माझी आई कुठेतरी गावाला गेली. श्याम आतमध्ये गेला. घरात एक मिणमिणता दिवा जळत होता. श्यामचे वडील गुडघ्यात डोकं घालून बसलेले होते. श्यामची आत्या आली होती, श्यामची मावशी आली होती, सगळे नातेवाईक आले होते, पण आई कुठेच दिसत नव्हती. श्याम वडिलाकडे गेला आणि म्हणू लागला, भाऊ आई कुठे दिसत नाही. वडील काहीच बोलत नव्हते. आत्याकडे गेला. आत्याला म्हणू लागला, आत्या अगं आई कुठे गावाला गेली आहे का. आत्या सुद्धा काहीच बोलत नव्हती. नंतर मावशीकडे गेला. मावशी सुद्धा काहीच सांगितलं नाही. घराच्या आतमध्ये श्यामची बहीण अक्का 8 महिन्याचा बापू पाळण्यात होता. किती 8 महिन्याचा बापू पाळण्यात होता, त्याला धोका देत होती. श्याम आतमध्ये गेला आणि त्याची मोठी बहीण अक्का उठली. श्यामला बघून श्याम म्हणू लागला, अक्का अगं आई कुठं आहे. आई कुठे गावाला गेली आहे का. त्यावेळेस श्यामची बहीण म्हणू लागली, अरे बाबा आई अशा ठिकाणी गावाला गेली आहे ज्या ठिकाणाहून आई कधीच परत येणार नाही. ढगाळ गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण मातीआड गेलेली आई परत दिसू शकत नाही. आई मरण पावली होती. ज्यावेळेस 10 दिवस पूर्ण झाले, 12वीचा कार्यक्रम करायचा होता, त्यावेळेस गाय घास घेत नव्हती. महाराज गाय घास घेत नव्हती. श्यामचे वडील गेले आणि म्हणू लागले, अगं यशोदे घास घे, तुझ्या लेकरांना कुठलाही अंतर पडू देणार नाही. तू घास शिव. तरी सुद्धा गाय घास घ्यायला तयार नव्हती. तिची आत्या गेली, म्हणू लागली, वहिनी तुमच्या लेकरांना कुठलंच कमी पडू देणार नाही, घास घ्या. तरी सुद्धा गाय घास घ्यायला तयार नव्हती. श्यामच्या लक्षात आलं की 8 महिन्याचा बापू घरात होता. धावतच गेला, बापूला उचलून आणलं आणि मावशीच्या वटीत दिलं आणि सांगितलं, मावशी तू जाऊन आईला सांग की जोपर्यंत तुझा बापू मोठा होत नाही तोपर्यंत त्याचा सांभाळ करेल. मावशी गेली आणि सांगितलं, अगं यशोदे जोपर्यंत तुझा बापू मोठा होत नाही तोपर्यंत त्याचा सांभाळ मी करीन. म्हटल्याबरोबर त्या गाईने घास घेतला. महाराज म्हणून आई जर निघून गेली तर आईचा जीव लेकरात असतो. महाराज जर लेकराला ठेस लागली तर दुःख आईला होते. कुणाला होतं. आईला. कारण त्या आईने जन्म दिलेला असतो. महाराज 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलेला असतं. आता सध्या तर परिस्थिती एवढी वाईट आहे. आता सध्या 100 वर्षापर्यंत कोणच जगायला तयार नाही. महाराज लहान लहान लेकरं टाकून कुणाची आई तरी जाते, कुणाचा बाप तरी जातो. बरंच ठिकाणी बघत आहे. पण ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आईने जन्म दिलेला आहे म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत कदर करा. कारण एकदा गेलेला माणूस, ढगात गेलेला माणूस परत बघायला भेटणार नाही. कुठे गावी गेलेला माणूस परत दिसेल, परदेशात गेलेला माणूस परत येईल, तालुक्यात गेलेला माणूस परत येईल, पण ढगात गेलेला माणूस परत येणार नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा